उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे. त्यामुळे निश्चितच आजचा हा तुमचा दिवस चांगला जाणार आहे. तसेच स्वामींच्या कृपेने तुमच्या मनावरती स्वामींचं अधिराज्य गाजणार आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे. हा संदेश म्हणूनच स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे. स्वामींची इच्छा आहे की हा संदेश तुम्ही नक्की ऐकावा. बाळा, आज सर्व गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध होत आहेत. तू थकून जाऊ नकोस. मला माहीत आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेल्या आहेत. सगळे रस्ते बंद होत चाललेले आहेत. तुला सगळीकडे अंधार दिसू लागला आहे. बाळा, घाबरू नकोस. इथूनच पुढे माझा खेळ सुरू होतो. मी तुला तुझ्या प्रत्येक अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवणार आहे. कोणतीही गोष्ट होण्यासाठी त्याची वेळ यावी लागते. वेळेच्या आधी कोणतीच गोष्ट होत नसते. म्हणून बाळा, तू हार मानू नकोस. नकळत तुझ्यासमोर एक असा क्षण येणार आहे ज्याची तू आशा सोडली आहेस. बाळा, तू निराश होऊ नकोस. तुझ्याच माणसाने तुझी साथ सोडलेली आहे. त्यांनी तुला धोका दिलेला आहे. पण बाळा, तू घाबरू नकोस, कारण की तू एकटा नाहीस. मी सदैव तुझ्या बरोबर आहे. बाळा, कोणी तुझ्या बरोबर असो या नसो, पण मी तुझ्या बरोबर सदैव किंवा तुझ्या पाठीशी सदैव माझी शक्ती तुझे रक्षण करणार आहे. बाळा, तू जेवढे कमवले आहेस त्यापेक्षा कितीतरी पट आता तुला मिळणार आहे. फक्त यासाठी बाळा, तू संयम ठेव. हार मानू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझा कठीण काळ आता संपलेला आहे. लवकरच आनंदाचे काही क्षण तुझ्या जीवनामध्ये येणार आहेत. ते येणाऱ्या आनंदाच्या क्षणांसाठी तू आता तयारीला लाग. माझ्यावरची श्रद्धा ढळू देऊ नकोस. परमेश्वराच्या शक्तीवरचा विश्वास तुला कठीण काळातनं पुढे नेणार आहे. तुझ्या जे मनात आहे ते लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. परमेश्वराचा आशीर्वाद तुला भरभरून मिळणार आहे. मला माहीत आहे बाळा, तू फार सहन केले आहेस. तुझ्या सहनशक्तीची वेळ आता संपलेली आहे. जीवनामध्ये कधी कधी चढ उतार येत असतो. अशा काळामध्ये मनावरती नियंत्रण ठेवून सदाचाराचे आचरण करावे लागते. चुकीच्या गोष्टीमागे कधीच धावू नका. चुकीच्या लोकांची साथ देऊ नका. नेहमी सदाचाराचे आचरण ठेवा. अडल्यांना नेहमी मदत करत चला. परमेश्वरी शक्तीवरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. नेहमी आपले मन प्रसन्नाने भगवंताच्या चरणाशी एकनिष्ठ राहू द्या. परमेश्वरापेक्षा कधीच मोठे होण्याचा प्रयत्न करू नका. आदी आणि अंत फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. आपण फक्त परमेश्वराचा एक अंश मात्र आहोत. या गोष्टीचा कधीच विसर पडू देऊ नका. एक दिवस आपल्याला परमेश्वरी शक्तीमध्ये विलीन व्हायचे आहे. आपले ध्येय फक्त शुद्ध आचरण ठेवून परमेश्वराची भक्ती करून मोक्ष प्राप्त करणे हे आहे. त्यामुळे अहंकारापासून नेहमी स्वतःला दूर ठेवा. वाईट विचारांना आपल्या मनामध्ये कधीच जागा देऊ नका. कर्मावरती विश्वास ठेवा. जे पेराल तेच उगवेल. प्रत्येक वाईट कर्माचे कर्मफळ आपल्याला इथेच भोगून जायचे आहे, जे कोणालाच चुकणार नाही. यश मिळवण्यासाठी उशीर लागला तर नाराज होऊ नका. नेहमी संघर्ष करत राहा. आपले जीवन नेहमी संघर्षमय असले पाहिजे. काहीतरी मिळवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मनाची शक्ती ओळखा. नेहमी आपले मन शांत ठेवा. संयमी राहा. कोणाची निंदा करू नका. या जगामध्ये स्थायी असं कोणतंच सुख नाही. त्यामुळे सुखाच्या पाठीमागे कधीच धावू नका. ईश्वर सर्वांना एक संधी देत असतो. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा. ईश्वर सर्वांना सारखेच मानतो. देवाजवळ कधीच भेदभाव केला जात नाही. गरजेपुरते जवळ येणाऱ्या लोकांना ओळखा. अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. ज्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळत नाही अशा ठिकाणी कधीच जाऊ नका. नेहमी प्रयत्नशील राहा. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवू नका. आपल्या मनाला जे पटतं, आपल्या मनामध्ये जे काही भाव आहे त्याप्रमाणे वागा. स्वार्थी बनू नका. स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहा. स्वार्थी लोकांवरती कधीच विश्वास ठेवू नका. स्वार्थी लोकांना मदत करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेण्याप्रमाणे आहे. त्यामुळे नेहमी सावध राहा. आनंद हा कधी पैशाने मिळत नाही. त्यासाठी आपले सर्व कर्म चांगले ठेवावे लागते. आपल्या तोंडामध्ये साखरेचे बोल असले पाहिजे.
ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही, त्याचप्रमाणे आपल्या तोंडातून निघालेले शब्दसुद्धा आपल्याला परत घेता येत नाहीत. त्यामुळे नेहमी आपल्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. एखाद्या गोष्टीचा दिखावा करून एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे म्हणून इतरांना हिणवू नका. कोणाशी हीन भावनेने वागू नका. नेहमी सकारात्मक राहा. शरीरामध्ये सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे असे कार्य करा. देवावरती प्रेम करा. देवावरती विश्वास कधीच ढळू देऊ नका. म्हणूनच म्हणतात, भगवान के देर अंधेर है नहीं है. देवावरती प्रेम करा. देवावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नका. जे पण आहे ते स्पष्ट बोलत चला. मनामध्ये काहीच राहू देऊ नका. कोणाचाही द्वेष करू नका. स्वामी आई मी तुझे बाळ आहे अशी कमेंट टाका. ज्यांना या संदेशाची गरज आहे हा संदेश त्यांना शेअर करा. असेच नवनवीन स्वामींचे संदेश पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.